राज्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची संधी आणि व्यासपीठ मिळावे यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी शनिवारी केली। इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित इनोव्हेट यू टेकॅथॉनच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर देवळाणकर बोलत होते। इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, AISSMS IOITचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप माने, टेकॅथॉनचे विजेते गणेश खोसे, तेजस यादव, प्राध्यापक देवेंद्र इटोळे, नरेंद्र गडगे, प्रणव वाडकर, विलास शिंदे, निकुंज ओराळ आदी उपस्थित होते। यंदाच्या इनोव्हेट यू टेकॅथॉनमध्ये 450 संघाचे 1700 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले असून ते पुढील 24 तास नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणार आहेत। या स्पर्धेला AISSMS IOITचे सहकार्य लाभले आहे। फाउंडेशनचे सोहम मेत्रे, संकेत बारटक्के, सुरेश वेताळ, कौस्तुभ रेडेकर, निनाद फुटाणे आदींनी मोलाची भूमिका बजावली। बालुशा माने यांनी सूत्रसंचालन केले। आजच्या ह्या कल्पनेतनं म्हणजे कल्पेशला आम्ही एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून बघतो, जो विद्यार्थ्यांच्या अधिकारांसाठी आमच्याबरोबर संघर्ष करत असतो, म्हणजे आम्ही सरकार म्हणून म्हणतो, आणि आज विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पण तो संघर्ष करतोय टेकॅथॉनच्या माध्यमातून। त्यामुळे मी अत्यंत सुरुवातीला मनपूर्वक कौतुक कल्पेशचं करतो। त्याचं हे जे रूप आहे तुम्हाला बोलून दाखवत होता सर, मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं। मला सातत्याने घोषणा देणं, घेराव घालणं अशा स्वरूपाचा माझा स्वभाव आहे आणि आज मी थोडं कन्स्ट्रक्टिव्ह साईडला आहे। मला असं वाटतं तुमच्या दोन्ही भूमिका या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। आजच्या या इनॉग्रल फंक्शनसाठी माने साहेब आहेत आपल्या संस्थेच्या माध्यमातून, ज्यांनी या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात। मागच्या वेळेस टेकॅथॉन 2ला मी स्वतः उपस्थित होतो आणि माझ्या हस्ते ज्यांना पुरस्कार दिला गेला तो गणेश या ठिकाणी आहे, आणि ज्यांनी आत्ता त्याचा अनुभव तुमच्या सगळ्यांपर्यंत मांडलेला आहे की आज त्याच्या 1 वर्षाचा जो टर्नओव्हर आहे हा ओव्हर 1 CR आहे, आणि कशा पद्धतीने त्याला टेकॅथॉन 2.0चा फायदा झालेला होता ते एक्सपिरियन्सेस पण त्यांनी शेअर केला। मित्रांनो, आम्हाला प्रचंड आनंद होतो की आज मागच्या वर्षी पण मी उपस्थित होतो, यावेळेला पण टेकॅथॉन 3.0 साठी मी उपस्थित आहे, कारण हा एक पद्धतीचा आता ही मूवमेंट, एक प्रकारची चळवळ अशी झालेली आहे। तुम्हाला एक अप्रतिम प्लॅटफॉर्म हा तुम्हाला उपलब्ध आहे। जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेला आम्हाला अशा कोणत्याही प्रकारच्या प्लॅटफॉर्मची उपलब्धता नव्हती। आमच्या पुढे करिअरच्या फक्त 2च संधी होत्या, एक म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करणं, नाही तर आम्ही टीचर बनू। याशिवाय आपल्या करिक्युलममध्ये अशी कोणती फॅसिलिटी नव्हती की जी फॅसिलिटी आम्हाला अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ इच्छित। परंतु 21st सेंचुरीमध्ये आपण बघतो की सगळे पॅरामीटर्स, डायनॅमिक्स जे आहेत ते ड्रास्टिकली बदललेले आहेत। इनोव्हेट यू टॅकॅथॉन 3.0 या नॅशनल लेवल हॅकॅथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आज आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरणचे विश्लेषक यांची ओळख आहे असे राज्याचे शिक्षण तज्ज्ञ आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर आणि या 2.0 या स्पर्धेच्या निमित्ताने जो विजेता टीम होती, ते विजेत्या टीमने जो केलेला त्यांचा व्यवसाय आहे, तो जो स्टार्टअप आहे, जो रनेबल आहे, जो 96 लाख रुपये त्याचा बिझनेस आहे, अशा 2 व्यक्तींना च्या प्रमुख उपस्थितीमध्ये या 3.0 या स्पर्धेचं उद्घाटन आज या प्रसंगी झालेलं आहे। या स्पर्धेच्या उंची लक्षात घेता 1.0, 2.0 आणि या 3.0चा आलेख हा आता चढता झालेला आहे। या चढत्या आलेखाबरोबर विद्यार्थी आणि युवकांची एक जबाबदारी ओळखून आम्ही या 3.0 या स्पर्धेचे नियोजन करतेवेळी हॅकॅथॉन या स्पर्धेच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन हे जगासमोर येतील, आणि जगासमोर आलेलं हे इनोव्हेशन फक्त इनोव्हेशन राहणार नाही तर त्याचा उद्योग म्हणून तो कसा डेव्हलप होईल यासाठी बूट कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपो असा रोड मॅपचं नियोजन या प्रसंगी करण्यात आलेलं आहे। या उद्घाटनाच्या वेळी 450हून अधिक राज्यातील संघ या पार्टिसिपेट झाले, आणि या सर्व 2000 विद्यार्थ्यांची व्यवस्था ही 3 दिवस या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे, आणि भविष्यातील यातील उद्योजक होतील याबद्दल कुठल्याही शंका मनामध्ये राहत नाही। यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही इनोव्हेशन फाउंडेशन भविष्य काळामध्ये घेईल।